विधानसभेच्या निवडणुकीसाठी जुन्नर मतदारसंघामध्ये आज नारायणगाव वारवाडी परिसरात जर पाहिलं तर संथ गतीने मतदानाला सुरुवात झालेली आहे। थंडीचे दिवस आहेत, थोडीशी थंडी आहे, त्यामुळे सकाळी 7ला जे मतदान सुरू झाले 9 वाजेपर्यंत पाहिलं तर प्रत्येक बूथवरती साधारण 30, 40, 50 अशा पद्धतीने मतदान झालेलं आहे। कोल्हेमळा येथील बूथवर सकाळी विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे आपलं मतदान करून गेलेले आहेत आणि कोल्हेमळा येथे तिन्ही पक्षांचे बूथ लागलेले आहेत। तिन्ही पक्षांच्या बूथवरती चांगल्या प्रकारची गर्दी दिसून येते। कार्यकर्ते सर्व मतदारांना त्यांचे नंबर वगैरे शोधून देताना दिसत आहेत। त्याचबरोबर आता विद्यमान आमदार अतुल बेनके त्यांच्या घरचा जो बूथ आहे 6 नंबर वार्ड त्या ठिकाणी येणार आहेत। त्यांचे कार्यकर्ते देखील ते मोठ्या प्रमाणात जमा झालेले आहेत। सर्वच तिन्ही पक्षांचे बूथ मोठ्या प्रमाणात इथे लागलेले चारही उमेदवार आहेत त्यांचे बूथ लागलेले आहेत। गाड़ी काट रे। विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या माध्यमातून आमदारकीच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झालेली आहे। सकाळच्या सत्रामध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण असतील, ज्यांना कुणाला कामावर जायचे त्यांनी सकाळच्या सत्रामध्येच चांगल्यापैकी लाईन या ठिकाणी मतदानासाठी लावलेली आहे आणि सर्व पक्षाचे कार्यकर्ते आपल्याच पक्षाला कसं मतदान होईल यासाठी तत्परतेने सोशल मीडियाचा वापर करून तुमच्या ॲपच्या माध्यमातून तुमचं मतदार यादीचं नाव, नंबर शोधून देण्याचं काम या ठिकाणी करतायत आणि खेळमेळीच्या वातावरणामध्ये ही इलेक्शन चालू आहे। दादा कोणाचा बूथ लावलाय? राष्ट्रवादी घड्याळ। घड्याळ कसा आहे प्रतिसाद? प्रतिसाद चांगला आहे। काय काम करताय तुम्ही इथं? इथं लोकांना सहकार्य करतोय नंबर शोधण्यासाठी। मिळतात नंबर? नंबर भेटतात की? कोणाची काही तक्रार? तक्रार नाही अजून कोणाची काही, सगळ्यांचे नंबर भेटतात व्यवस्थित, सगळं व्यवस्थित चालू आहे।